अलायन्सचे लोकप्रिय उमेदवार आपले विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या आजच्या महाविकास आघाडी इंडिया अलायन्सच्या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे या राज्याचे युवा नेतृत्व आमदार माननीय रोहितदादा पवार एका वेगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक संपन्न होत आहे। पहिल्या 5 वर्षात मोदींनी अच्छे दिनच्या नावाखाली सत्ता मिळवली, त्यावेळेस या मतदारसंघाने शिवसेनेचा खासदार निवडून दिला। 19 ला पुलवामाच्या घटनेवर शहीदांच्या डेड बॉडीवर त्यांनी पैसे मागितले आणि मतही मागितली। दुर्दैवाने भारतीयांनी भावनेच्या भरामध्ये सगळ्याच ठिकाणी त्यांना निवडून देण्याचं कामकाज केलं। अपवाद होता शिरूर लोकसभेचा। होय, एकूण झंझावती काळामध्ये पवार साहेबांना मानणारा हा मतदारसंघ आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर राहून त्यांनी या इथल्या मतदारांनी डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना या मतदारसंघातून निवडून दिलं। मान्य समीरजी तुपे यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की या मतदारसंघात जरी कोल्हे साहेब निवडून आले असते तरी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेस या शिवसेनेच्या उमेदवाराला 6000चं लीड मिळालं। शिवसेना इंटॅक्ट त्यावेळेस होती, आजही आहे। जरी राज्यात काही पडझड झाली असती तरी इथल्या शिवसेनेने त्यावेळेस आणि आताही खूप त्या ठिकाणी निष्ठेने कामकाज केलं आणि म्हणूनच त्यावेळेस आम्हाला लीड ठेवण्यामध्ये कुठेतरी कमी मिळालेली होती। आज परिस्थिती बदललेली आहे। आज याच्यामध्ये आम आदमी पार्टी आमचे धनंजयजी बेनकर इथं शहराचे अध्यक्ष बसलेले आहेत। जे काय केजरीवाल साहेबांच्या बाबतीत झालेलं आहे त्याच्यामुळे आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा खूप द्वेषाने या लढाईत आलेला आहे। आम्ही ही गोष्ट मान्य करतो की होय, शिवसेना या मतदारसंघात नाही तर या शहरात, या जिल्ह्यात आणि राज्यामध्ये काँग्रेससाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षासाठी अतोनात प्रयत्न करते, अथक प्रयत्न करते। त्या बाबतीत निश्चित आम्ही तुमचे ऋणी राहू। पण हे होत असताना या मतदारसंघाची जबाबदारी खूप मोठी आहे। होय, खेड असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, शिरूर असेल, याच्यामध्ये डॉक्टर कोल्हे साहेब चांगले लीड घेणार आहेत। खरी लढाई होईल ती भोसरीमध्ये आणि हडपसरमध्ये। हडपसरची आजची परिस्थिती आता आपण निश्चित या ठिकाणी विजयरावजी देशमुख साहेब निश्चित आपण भारी पडू। मला खात्री आहे की तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख आहात, या मतदारसंघात 10 वर्ष तुम्ही नगरसेवक राहिलेला आहात। तुमच्या सगळ्यांचं संघटनची जी ताकद आहे ती खूप मोठी असल्यामुळे या मतदारसंघामध्ये प्रशांतराव सुरसे आपण एकत्रितपणाने चांगलं कामकाज करू। पण आजही या संदर्भामध्ये पुढची जी काय 36-37 दिवस आहे याच्यामध्ये आजही चांगल्या नियोजनाची गरज आहे। आपण, मी, मान्य महादेवांना बाबर, बाळासाहेबजी शिवरकर साहेब, मान्य समीरजी तुपे असतील किंवा राजेंद्रजी बाबर असतील किंवा प्रवीण भाऊ तुपे असतील, यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की खूप चांगल्या पद्धतीने नियोजन चालू आहे। निलेशदादा मगर असतील किंवा या ठिकाणी बाकीची सगळी मंडळी योग्यरीतीने रोज वेगवेगळ्या गोष्टी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतात। पण या 36-37 दिवसामध्ये घरोघर कशी पत्रक जाईल, आजचा नियोजनाची बैठक याच्याकरताच आहे, हा मेळावा याच्याकरताच आहे की आपल्याला कुठली जात पाहिजे नाही, कुठला धर्म पाहिजे नाही, घर मालक आहे का भाडेकरू आहे, मतदार आहे का मतदार यादी त्याचं नाव नाहीये, श्रीमंत आहे का गरीब आहे, आपल्या पक्षाचा आहे का समोरच्या पार्टीचा आहे, त्या प्रत्येकाच्या घरोघरी आपण पोहोचलं पाहिजे। त्या प्रत्येकाच्या घरी मान्य कोल्हे साहेबांचं पत्रक पोहोचलं पाहिजे। होय, या मतदारसंघातले 100 चौक आपल्याला आयडेंटिफाय करून ठेवावे लागतील। त्या 100 चौकात पुढच्या 37 दिवसामध्ये आपल्याला जीप रॅली कशी पोहोचेल याचं नियोजन करायचंय। त्या 100 चौकामध्ये आपल्याला जे काय डिजिटल व्हॅन आहेत त्या सकाळ संध्याकाळ लोकांना एकूणच त्याची जी क्लिप असेल ती क्लिप दाखवून कशा प्रकारे कोल्हे साहेबांचं, महाविकास आघाडीचे, इंडिया अलायन्सचं कशा प्रकारचं कर्तृत्व या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे ते दाखवावं लागेल। रिक्षा, धावत्या रिक्षावर प्रचार न करता त्या 100 चौकांमध्ये त्या रिक्षा थांबून व्यवस्थित लोकांना ऐकू येईल अशा प्रकारे प्रचार करायचा आहे। त्याचबरोबर ज्या आपण पथनाट्याची गाडी ठेवणार आहे ती पथनाट्य एकूणच आता मोदींचा या राज्यातले 3 जे काय तिघाडी सरकार आहे त्याच्यामध्ये अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांनी राज्याचं काय वाटोळं केलंय ते आपल्याला त्या पथनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर न्यावं लागेल। 100 चौकामध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव साहेबांची, राष्ट्रवादी पवार साहेबांची, आम आदमी पार्टी आणि बाकीच्या आपल्या या अलायन्सच्या सगळ्या मुख्य वक्त्यांची भाषणं ठेवावी लागतील। या माध्यमातून लोकांना कन्व्हिन्स करावं लागेल आणि आपल्याला पुढे जावे लागेल। आणि हे होत असताना आपल्यातलं एकमत खूप गरजेचं आहे। कारण अलीकडच्या काळामध्ये
फसवणारी लोक खूप फिरतात. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.